नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण PYQ अनालिसिस करणार आहोत. आता हे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी अनालिसिस केलेले आहेत. त्याचे सर्वात महत्त्वाचे आणि खूप जास्त वेळ आलेले असे कोणते क्वेश्चन्स आहेत हे मी काढलेले आहेत. आता हे मी दोन प्रकारे काढलेले आहेत PYQ. एक म्हणजे न्यू पॅटर्न नुसार आणि एक म्हणजे ओल्ड पॅटर्न नुसार. आता हा जो न्यू पॅटर्न आहे आपला 2021च्या बॅचेस पासून आपला न्यू पॅटर्न आलेला आहे, बरोबर. आता हा जो न्यू पॅटर्न आहे यामध्ये काही चेंजेस होते, त्या सिलेबस मध्ये त्यांनी चेंजेस केलेले आहेत. हे आपण केलेलं आहे, मग त्यामुळे हा आपण सेपरेट काढलेले आहे त्याचे PYQ. आणि ओल्ड पॅटर्न नुसार जे आहेत तर या ओल्ड पॅटर्न नुसारचे वेगळे आपण PYQ काढलेले आहेत. तर बघूया आपण यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात खूप जास्त वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे कर्म. आता या कर्मामध्ये काय विचारलं जातं, तर कर्माचं लक्षण विचारलं जातं, त्यानंतर त्याचे प्रकार. आता मोस्टली प्रकार जे आहेत हे तर्कसंग्रहानुसार विचारले गेलेले आहेत, त्यामुळे आपल्याला वाचताना तर्कसंग्रहानुसार वरती जास्त फोकस करायचा आहे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर दुसरा क्वेश्चन जो आहे दिशा. आता द्रव्य हा जो चॅप्टर आहे, दिशा, काल, मन, आत्मा यामध्ये हे सगळे या द्रव्य चॅप्टर मध्ये येतंय. त्यामध्ये दिशा हा हे जे काही द्रव्य आहे हे खूप वेळा विचारलं गेलेलं आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कर्म, त्याचबरोबर त्यानंतर दिशा. आता दिशेमध्ये काय आपल्याला बघायचंय किंवा काय विचारलं गेलेलं आहे, तर यामध्ये दिशेचं लक्षण विचारलं गेलेलं आहे, दिशेचे प्रकार आणि दिशेचा आयुर्वेदामध्ये उपयोग किंवा त्याचं महत्व विचारलं गेलेलं आहे. विशेषतः निदानामध्ये, शरीरामध्ये याचं काय महत्व आहे हे दिशेबद्दल विचारले गेलेलं आहे. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे दिशा द्रव्य. त्यानंतर तिसरा जो क्वेश्चन आहे तो आहे सामान्य आणि विशेष सिद्धांत. खूप जास्त वेळा विचारले गेलेले हे जे काही मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो हे क्वेश्चन्स येणारच आहेत. खूप जास्त चान्सेस आहेत यांचे विचारणे जाण्याची. आता हा सामान्य विशेष सिद्धांताशिवाय तर पेपरच बनत नाही. सामान्य विशेष सिद्धांत येणारच. आता मग यामध्ये काय काय विचारलं जातं किंवा काय काय विचारलं गेलं, तर त्याचं लक्षण, सामान्याचं लक्षण, विशेषाचं लक्षण, सामान्याचे प्रकार, विशेषाचे प्रकार, जे काय द्रव्य सामान्य, गुण सामान्य, त्याचबरोबर कर्म सामान्य, हे त्याचे प्रकार आहेत. हे प्रकार विचारले गेले, त्याचबरोबर त्याचं महत्व काय आहे, हे महत्व सुद्धा त्याचं विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर सिद्धांत. आता आयुर्वेद निरूपण मधला जो टॉपिक आहे सिद्धांत, या सिद्धांतावर खूप जास्त वेळा क्वेश्चन विचारले गेले. यामध्ये तुम्हाला LQ सुद्धा विचारले गेले आहे सिद्धांतावरती, किंवा मग SEQ सुद्धा विचारला जातो. त्यामुळे सिद्धांत खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यामध्ये सिद्धांताची व्याख्या आणि त्याचे प्रकार, त्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. त्याचबरोबर आणखी एखादा तुम्हाला सिद्धांत इन डिटेल विचारला जाऊ शकतो. तर हे जे काय आहेत हे सिद्धांत बद्दल सांगितलेलं आहे किंवा विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर अभाव. अभाव सुद्धा खूप छोटा चॅप्टर आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण की परीक्षेमध्ये खूप वेळा रिपीट झालेला आहे. तर अभावचं लक्षण आणि त्याचे प्रकार खूप वेळा विचारले गेलेले आहेत. त्यानंतर आता द्रव्य. आता द्रव्य तर खूप सर्वात जास्त पेपर 1 मध्ये वेटेज कोणाला आहे, द्रव्य चॅप्टरला आहे. आता या द्रव्य चॅप्टर मध्ये काय काय महत्वाचं आहे, त्याचं लक्षण खूप वेळा विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर महाभूत. आता हे जे काय महाभूत आहे, महाभूतांची उत्पत्ती विचारली जाते. महाभूताचं जे काही एका शब्दात त्याचं लक्षण लिहा म्हणून येतं. त्याचबरोबर त्याचे गुण विचारले जातात आणि त्याचं आयुर्वेदात महत्व विचारलं जातं. तर हे जे काय महाभूत, या महाभूतामध्ये सुद्धा आकाश, आकाश महाभूत जे आहे खूप वेळा विचारले गेले. त्याचबरोबर तेज महाभूत जे आहे हे सुद्धा विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे आकाश आणि तेज हे महाभूत तर करायचेच आहे आपल्याला सगळे, त्यातही आकाश आणि तेज यांचे हे विचारले गेलेले आहेत आणि विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर हे आपण न्यू पॅटर्न नुसार बघितलेलं आहे पेपर 1 चं. त्यानंतर आता पेपर 2 चं बघूया आपण. पेपर 2 चं काय अनालिसिस आहे. पेपर 2 मध्ये पहिला जो क्वेश्चन्स आहे खूप वेळा विचारला जाणारा तो म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. त्या प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण विचारलं जातं. त्यानंतर प्रत्यक्षाचे प्रकार विचारले जातात आणि त्याचं महत्व सुद्धा विचारलं जातं, किंवा मग प्रत्यक्ष बाधक भाव म्हणून सुद्धा एखाद्या वेळेस SEQ विचारला जातो. आणि हे विचारलं गेलेलं आहे बघा. याचं खूप जास्त वेळा जे विचारलं गेलं लक्षण, त्याचे प्रकार आणि महत्व. त्यानंतर उपमान प्रमाण. आता उपमान प्रमाणाचं सर्वात जास्त विचारले गेलेलं आहे ते म्हणजे व्याख्या. उपमान प्रमाण म्हणजे नेमकं काय, त्यानंतर त्याचे प्रकार, उपमान प्रमाणाचे प्रकार आणि त्याचा निदानामध्ये काय उपयोग आहे.
आलं लक्षात? तर त्याचा उपयोग, प्रकार आणि व्याख्या हे उपमान प्रमाणचं विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे हे आपल्याला हमखास करायचंच आहे. त्यानंतर युक्ती. आता युक्तीमध्ये आपल्याला काय बघायचंय किंवा काय विचारलं गेलेलं आहे? युक्तीचं लक्षण, त्याचं उदाहरण, युक्तीचं उदाहरण सुद्धा विचारलं जातं, लक्षात घ्या, आणि त्याचं उपयोगिता. युक्ती, लक्षण, उदाहरण आणि उपयोगिता. त्यानंतर आहे कारण. आता हे आपण कार्यकारण भाव सिद्धांतामध्ये जे आहे, यामध्ये कारण कारण स्पेसिफिकली विचारलं जातं. कार्यापेक्षा कारण खूप वेळा विचारले गेले. कारणाची व्याख्या, त्याचे प्रकार आणि कार्यकारण भाव. आलं लक्षात? त्यानंतर आप्त. आता हे आप्तचं लक्षण विचारलं जातं. काय-काय विचारलं जातं? आप्त लक्षण आणि आप्तोपदेशाचं लक्षण विचारलं जातं. त्यानंतर आप्तोपदेश किंवा आप्ताचं लक्षण. त्यानंतर शब्द विचारले गेलेले, शब्दाची व्याख्या सांगून त्याचे प्रकार लिहा, किंवा मग वाक्यार्थ ज्ञान हेतू सुद्धा खूप वेळा विचारला गेलेला आहे आणि त्याचं महत्व. त्यानंतर शब्द, शब्दार्थबोधक वृत्ती हे सुद्धा खूप वेळा क्वेश्चन्स आलेला आहे आणि याचे आपल्या YouTubeवरती व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ अपलोडेड आहेत ऑलरेडी, हे तुम्ही बघू शकता. वाक्यार्थ ज्ञान हेतू आहे, शब्दार्थबोधक वृत्तीचा सुद्धा व्हिडिओ आपल्याला अपलोडेड आहे YouTubeवरती, ते तुम्ही बघू शकता. तर हे होतं न्यू पॅटर्ननुसार. त्यानंतर एक राहिला सन्निकर्ष. सन्निकर्षाची व्याख्या आणि त्याचे प्रकार विचारले जातात. तर हे सगळं जे होतं, तर हे होतं न्यू पॅटर्ननुसार. आता ओल्ड पॅटर्ननुसार काय काय विचारत होते किंवा काय काय मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत ते बघूया आपण. आता ओल्ड पॅटर्ननुसार मोस्ट रिपीटेड क्वेश्चन पेपर 1 चा आहे, तो म्हणजे सामान्य विशेष सिद्धांत. सामान्य विशेष सिद्धांतमध्ये त्याचं प्रकार, त्यानंतर त्याचं महत्व, म्हणजे महत्वमध्ये निदान, निदानामध्ये काय महत्व आहे, चिकित्सेमध्ये काय महत्व आहे सामान्य विशेषाचं, तर हे खूप वेळा विचारले गेलेलं आहे, त्याचे प्रकार आणि महत्व. त्यानंतर कर्म. आता कर्म जसं आपण न्यू पॅटर्न मध्ये सुद्धा कर्म विचारलं जातं, त्याचबरोबर ओल्ड पॅटर्न मध्ये सुद्धा कर्म विचारलं गेलेलं आहे, त्याचं लक्षण आणि त्याचे प्रकार. त्यानंतर गुण. आता गुण चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय विचारलं गेलेलं आहे? गुणाची व्याख्या, त्याचबरोबर परादिगुण. परादिगुण खूप वेळा विचारले गेलेले आहेत. गुरुआदिगुण आणि आध्यात्मिक गुण. तीनही गुण विचारले गेलेले आहेत. त्यामुळे तीनही गुण आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर दिशा. बघा, दिशा, काल, मन, आत्मा यापैकी दिशा खूप वेळा विचारली गेली आहे. म्हणजे ओल्ड पॅटर्न नुसार पण आपण बघितलं, दिशा खूप वेळा विचारली गेली आहे आणि न्यू पॅटर्न नुसार सुद्धा दिशा खूप वेळा विचारली गेली. एसीक्यू म्हणून तर हमखास हा क्वेश्चन येतोच. त्यामुळे दिशा आपल्याला करायचीच आहे. त्यामुळे त्यामध्ये याचं लक्षण, त्याचे प्रकार आणि दिशेचं महत्व. त्यानंतर काल. दिशा आणि काल, या कालाचं लक्षण, त्याचे प्रकार आणि त्याचं महत्व. त्यामुळे दिशा आणि काल हे खूप महत्वाचे एमसीक्यू ठरतात. त्यानंतर दर्शन. दर्शन मधून काय विचारले जातं? तर दर्शनाचे कर्ते आहेत, एमसीक्यू साठी विचारले जातात, किंवा त्यामध्ये सुद्धा आता सांख्य दर्शन, आस्तिक दर्शन आहे, नास्तिक दर्शन आहे. त्यामध्ये कोणते दर्शन इम्पॉर्टंट आहे? तर सांख्य दर्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, न्याय दर्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि वैशेषिक दर्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे खूप वेळा विचारले गेलेले आहेत. आलं लक्षामध्ये? तर दर्शन करताना आपल्याला सगळे दर्शन करायचे, त्यातही आपल्याला ह्या न्याय, सांख्य आणि वैशेषिकवर जास्त फोकस करायचा आहे. त्यानंतर द्रव्य. द्रव्य चॅप्टर मध्ये काय काय विचारलं जातं? तर द्रव्याचं लक्षण, महाभूत. महाभूतामध्ये बघा, आकाश आणि तेज हे दोन महाभूत खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. महाभूताची उत्पत्ती, त्याचं महत्व, महाभूताचे गुण आणि लक्षण. त्यानंतर आता पेपर 2, ओल्ड पॅटर्न नुसार आपण बघूया पेपर 2 मध्ये काय काय विचारले गेलेले आहेत क्वेश्चन्स. तर यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण. आता हे प्रत्यक्ष प्रमाणाची व्याख्या विचारली गेली आहे, त्याचे प्रकार विचारले गेलेले आहेत आणि प्रत्यक्ष बाधक भाव हे विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर त्याची उपयोगिता सुद्धा विचारलं गेलेलं आहे प्रत्यक्ष प्रमाणामध्ये. खूप वेळा 7 ते 8 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे प्रत्यक्ष प्रमाणाचा. त्यानंतर अनुमान प्रमाण. ह्या अनुमान प्रमाणामध्ये बघा, व्याख्या, अनुमानाची व्याख्या, त्याचे प्रकार, पंचावयव वाक्य जे आहेत, पंचावयव वाक्य खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, ते खूप वेळा विचारले गेलेले आहेत. आणि त्यानंतर हेतू म्हणजे काय, साध्य म्हणजे काय, पक्ष म्हणजे काय, व्याप्ती म्हणजे काय, हे जे काय बेसिक टर्म्स आहेत, परामर्श म्हणजे काय, सपक्ष काय, विपक्ष काय, हे बेसिक टर्म्स सुद्धा खूप वेळा विचारले गेले आहेत. त्यामुळे अनुमान प्रमाण करताना आपल्याला हे सगळं करायचं आहे. त्यानंतर कार्यकारण सिद्धांत. आता या कार्यकारण सिद्धांतामध्ये कारण, कारण खूप वेळा विचारले गेलेलं आहे. कारणाची व्याख्या, कारणाचे प्रकार आणि दशविध परीक्षा भाव. त्यानंतर आता सतकार्य वाद आहे. वाद आता विचारले येतो, परंतु वादामध्ये सुद्धा कोणते वाद
खूप वेळा विचारले गेलेले आहेत. तर सत्कार्यवाद खूप वेळा विचारला गेला आहे. सत्कार्यवाद बिग बिग स्टार खूप वेळा विचारलं गेलं. त्यानंतर आरंभवाद आहे. त्यानंतर परिणामवाद, क्षणभंगुरवाद आणि विवर्तवाद हे जे वाद आहेत 4-5 वाद हे खूप वेळा विचारले गेलेले आहेत. बाकीचे सुद्धा आहेत परंतु यांचे चान्सेस खूप जास्त आहेत येण्याचे. आता हेच येणार म्हणून मी एक्झॅक्टली तुम्हाला सांगू शकत नाही. पी-वाय-क्यू तुमच्या समोर एनालिसिस केलेलं आहे. त्यामध्ये सत्कार्यवाद खूप वेळा विचारले गेलेले आहे. आरंभवाद आहे, परिणाम, क्षणभंगुर आणि विवर्तवाद. त्यामुळे हे तुम्ही एनालिसिस तुमच्या पद्धतीने करा आणि हे कमीत कमी 5 करायचेच आहेत आपल्याला. त्यानंतर आप्त आपण बघितलं दोन्ही पेपरमध्ये खूप जास्त कॉमन पॉइंट आहेत. म्हणजे जरी सिलेबस जरी तुमचा चेंज झालेला आहे, ओल्ड पॅटर्न आणि न्यू पॅटर्न यामध्ये मेजॉरिटी 90% सगळं सेमच आहेत. सेमच क्वेशन्स विचारले गेलेले आहेत. बघा तिकडं सुद्धा आप्त होतं, तिकडं सुद्धा अनुमान होतं, प्रत्यक्ष होतं, कार्यकारण होतं. वाद सुद्धा तिकडे विचारले गेलेले आहेत. आणि आप्त, आता आप्तमध्ये आपल्याला आप्तचं लक्षण, आप्तोपदेशाचं लक्षण, त्यानंतर त्याचे शब्द, आप्तोपदेश प्रमाणमध्ये बघा यामध्ये शब्द, शब्दाचे प्रकार, त्यानंतर शब्दार्थबोधक वृत्ती म्हणजे काय, शक्तिग्रह साधने, हे खूप वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. खूप छोटे क्वेश्चन्स आहेत, खूप छोटी कन्सेप्ट आहे, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि खूप वेळा विचारले गेलेले आहे. त्यानंतर युक्ती प्रमाण, आता ह्या युक्तीमध्ये बघा युक्तीचं लक्षण विचारलं जातं, त्याचे प्रकार आणि त्याची उपयोगिता. त्यानंतर आता अनुमान प्रमाणामध्ये अजून काय विचारलं जातं तर हेत्वाभास. आता हेत्वाभास त्यानंतर त्याचे प्रकार, हेतूचे प्रकार सदहेतू, असदहेतू, त्या हे सदहेतूचे प्रकार कोणते आहेत, असदहेतूचे प्रकार कोणते आहेत, तर हे सगळं इन डिटेल विचारलं गेलेलं आहे. तर हे त्याचबरोबर सन्निकर्ष सुद्धा यामध्ये विचारलं गेलं आहे. ओल्ड सिलेबसमध्ये आणि न्यू सिलेबस दोन्हीमध्ये सन्निकर्ष विचारलं जातं. तर हे सगळं आपण तुमच्यासमोर एनालिसिस केलेलं आहे. हे सगळं क्वेशन्स मी तुमच्यासमोर जसे क्वेशन्स आले तसे त्या पद्धतीने मांडलेले आहेत. यामध्ये मी माझ्या काही मनाचं टाकलेलं नाहीये. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती पाहिजे ते खाली कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. तर थँक यू सो मच. ऑल द बेस्ट.